अरे सुब्बाई, आजोबा काय काय झालं? आज मी भयंकर खुश आहे. आता माझं आसावरीशी बोलणं झालं. आत्ता फोन आला होता, नाहीतर तुमच्या कुठल्या बोलण्यावर माझा विश्वास नव्हता. हो का? कशा आहेत त्या? काय म्हणाल्या? आणि तेच ती कधी स्वतःविषयी बोलली का? तिला काळजी सगळ्या जगाची. स्वतः परगावी गेली आणि मला विचारते तुमची तब्येत कशी आहे, थंडी बरी आहे ना. ती गेली सिमल्याला. थंडी तिकडे जास्त आहे का इथं मुंबईत? हो ना. काय बाकी काय म्हणाल्या आई? बाकी नेहमीच काळजी घ्या. आता घेतो काळजी, झोपतो आरामात. खोट माझ्याशी का? म्हणजे म्हणून त्या दिवशी सोहम आला होता ते देव न्यायला. देव दिल्याशिवाय परत जाणार नाही म्हणाला, पण एका शब्दाने तुम्हाला बोलला नाही की बाबा परत आलेत म्हणून. सोहमचं तर जाऊ द्या, मला काही अपेक्षा नाही आता सोहमकडनं. पण शुभ्रा 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 का अशी वागली असेल माझ्याशी? का खोटं बोलली असेल? का केलं शुभ्राने असं? बस इथे शांत हो, बस. शुभ्रा बस. शुभ्रा मला सांग नक्की काय झालंय, मला सांग. मी ना आता बाबांना परत फोन लागतोय का म्हणून सहज बाबांचा फोन फिरवला. त्यांचा फोन लागला आणि बाबा मुंबईला आले, तिथे आपल्या घरात आहेत. आणि बाबांना असं वाटतं की आपण दोघं सिमल्याला गेलोय. म्हणजे सोहम आणि शुभ्रानी बाबांना खोटं सांगितलं आणि मलाही खोटं सांगितलंय. काय झालं असेल? ते अचानक घरी आले असतील आणि सुचलं नसेल ना त्यांना काय सांगावं ते. काही सुचलं नाही म्हणून खोटं बोलायचं का? सोहमचं जाऊ दे, पण शुभ्राला माहितीये ना बाबांशी काही संपर्क साधला जात नाही म्हणून मी किती काळजीत आहे, मी किती बेचैन आहे. मग ती का अशी वागली माझ्याशी? तिचाही गोंधळ झाला असेल. काय गोंधळली असेल? आता थोड्या वेळापूर्वी मी तिला फोन केला होता. मी तिला विचारलं सुद्धा, शुभ्रा कसे आहेत घरातले सगळं ठीक आहे ना, काही गडबड नाहीये ना? एका शब्दाने मला म्हटलं नाही तिने की बाबा घरी आलेत म्हणून. अशी कशी वागू शकते शुभ्रा माझ्याशी? का नाही माझी ना आता माझी आता 100% खात्री पटली की मला माणसं नाही ओळखता येत. ज्यांना मी आपलं मानलं, ज्यांच्यावरती मी प्राणापलीकडे प्रेम केलंय, त्या सगळ्यांनी माझा विश्वासघात केलाय. आधी माझ्या मुलांनी, आता शुभ्रानी. आणि बाबांच्या बाबतीत तिला माहितीये मी किती हळवी आहे बाबांच्या बाबतीत. ती असं का केलं? का असं केलं तिने? हे बघ आसावरी तू आधी रडणं बंद कर शांत. आणि हे बघ मी काय सांगतोय ते नीट ऐक. शुभ्रा काय, सोहम काय, कोणालाच असं वाटत नव्हतं की तुझ्यापासून हे लपवून ठेवावं, पण नाईलाज होतात. हे बघ दत्ताजी तिथे आल्यानंतर त्यांना जर कळलं असतं की आपण ते घर सोडून गेलोय तर त्यांना केवढा मोठा धक्का बसला असता. तुझ्या बाबतीत ते किती हळवे आहेत ते आम्हाला माहित होतं, म्हणून आम्हाला म्हणजे तुम्हालाही माहित होतं बाबा इथे आलेत ते? तुम्ही मुलांबरोबर माझी फसवणूक केलीत आणि म्हणून आता त्यांची बाजू घेऊन बोलताय का माझ्याशी? तुम्ही मला खोटं सांगितलं, माझ्यापासून लपवून ठेवलात. सांगा ना तुम्ही असं का केलं? आजोबा, हा तुमचा चहा, हा तुमचा नाश्ता. आणि फ्रीज मध्ये भेंडी. आज भेंडीची भाजी करू का जेवायला? ती शेमडी भाजी नको मला. आम्ही गावावरून आपल्या केळफूल घेऊन आलोय, त्याची भाजी कर मस्त. ये नाही, खरं तर मी आसावरीला करायला सांगणार होतो, पण मला असं वाटतं ती एवढ्याच येऊ शकत नाही. पण ठीक आहे,
तू कर. ते दोघं तिकडे मस्त एन्जॉय करतात. करू दे करत. हो मग ही केळफुलाची भाजी मी बनवू आता. हो मग जगात फक्त कांदा बटाटा पावटा एवढ्याच भाज्या आहेत का? अरे तुम्ही ना तरुण पिढी एकदम आळशी असल्या काही भाज्याच करायला नको तुम्हाला. अरे गावचा रानमेवा हा असल्या भाज्या बनवायला शिका. तुम्ही आपलं विदेशी खाता सारखं बर्गर पिझ्झा असल्या भाज्या करून खा. हो करते. एकतर मला केळफुलाची भाजी बनवता येत नाही, त्यातून मी बनवलेली भाजी आजोबांना आवडलीच नाही तर अरे देवा. जा घेऊन. हो केळफुलाची भाजी कशी करतात? आई बनवताना कधीतरी बघितली असती तर बरं झालं असतं. कापा बघा. अगं काय करतेस काय तू? सॉरी सॉरी, उभी कापायची का? अगं नाही बाई कापायची नाही ती. बघ हे फुलं ना हे असं उघड उघड उघड. हा हा पानं काढायची. हा त्यातमध्ये फुलं बघ. एक मिनिट. हा छोटी छोटी फुलं आहेत ना त्यामध्ये काळा धागा आहे. दिसला का? तोच 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 काढ. पोटाला बाधा होते तरी. हा काढ. शाबास काढ. आता ह्याची भाजी करायची. हा व्यवस्थित कर. हो. हा चमचमीत झाली बाई चांगली कडाक. भाजी कशी करायची पण? हाऊ टू मेक केळफुलाची भाजी. ऑसम. असावरी घे चहा घे. मला नकोय चहा. असावरी वेडेपणा करू नकोस. रात्रभर जागी आहेस तू, जेवली नाहीयेस. अशाने त्रास होईल तुला. चहा घे, बरं वाटेल तुला. मी सांगितलं ना तुम्हाला मला नकोय चहा. खायला काही करू का? असावरी असं करू नकोस ग. मला उगीच अपराधी वाटतं. मग यांचं आधी वाटलं असतं ना तर फार बरं झालं असतं. तुम्हाला माहितीये की बाबांचा फोन लागत नव्हता, त्यांचा संपर्क तुटला म्हणून मी किती तळमळत होते इकडे. आणि तुम्हाला माहिती होतं की बाबा मुंबईत आहेत, ते बरे आहेत. ही गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी नाही वाटली? बायको आहे ना मी तुमची. मग एवढी मोठी गोष्ट तुम्ही कशी माझ्यापासून लपवून ठेवू शकलात? असावरी हे सगळं तुला आम्ही सांगणारच होतो. तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवून मला काय मिळणार होतं सांग बरं. दत्ताजींना काय सांगायचं, कसं सांगायचं ह्याचा विचार नको का करायला? मग हेच स्पष्टपणे सांगितलं असतं तर मला समजलं नसतं का? ते काही नाही, मी चालले बाबांना भेटायला आता. थांब, आता तू त्यांना भेटू नकोस. ही ती वेळ नाहीये. आधीच तुम्ही खूप वेळ वाया घालवलाय. बाबा मुंबईत आले आणि मी त्यांना भेटले नाहीये. हे बघा, मी जाऊन बाबांना भेटणार आहे आणि मी त्यांना सगळं सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. माझ्या पुरतं मी ठरवलंय. तुम्ही आता मला नाही अडवू शकत. हे बघ असावरी, ऐक तू माझं. असावरी, असावरी ऐक माझं तू. असावरी ऐकून घे माझं तू. नंतर सांगतो. तू घराकडे लक्ष दे. असावरी
काय झालं काय? आसावरी बहिणी एवढ्या का चिडल्यात ग? बाय म्हणजे काय घरबीर सोडून जात आहेत की काय? आजोबा तुमची फेवरेट केळफुलाची भाजी. अरे वा, शाबास. चला तुम्ही दोघ जण बसा. हो ना, पण आम्ही पिझ्झा खाणार आहोत. तुम्हाला सांगितलं होतं ना बाहेरचं खायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना. नाही नाही, बाहेरचा नाही आजोबा, घरीच बनवलाय. पण तुम्हाला घरची बनवलेली भाजी जास्त आवडेल ना, तुम्ही ती खा आणि मला सांगा कशी झाली. घरी बनवलंय, ठीक आहे. काय भाजी बनवली तू? काही चव नाही त्याला, बेचव. एवढ्या अपेक्षा ठेवून आलो तो भाजी चांगली करेल म्हणून, असं हरकत काहीच केलीस तू? आजोबा थोडं तरी खाऊन घ्या ना प्लीज. नाही खाणार. एक दिवस नाही खाल्लं तर मरत नाही आजोबा. ठीक आहे, पण मग आम्ही दोघं पिझ्झा खाऊन घेऊ का? काय करायचं ते करा तुम्ही. सोहम, सोहम पटकन ये रे, पिझ्झा खाऊन घेऊया आपण. सोहम येतोयस ना? आत गेली ती. सोहम हा घे पिझ्झा. ए थांब थांब, खाऊ नकोस असा, त्याला अजून थोडं चमचमीत बनवूया. ठेव. वाव, घे सोहम. अरे अरे घशाकडे कसं जातो तुमच्या? हा, घरामधला सोन्यासारखं अन्न सोडलं ना, हे आरबट सरबट खाताय. आजोबा आम्हाला आवडतं, आम्ही खातो कधी कधी, मजा येते. तू एक शब्द काढू नकोस तोंडात तो कोंबडीच्या. लहानपणी आपण बाहेरनं जेवून आलो तर घरात आल्यानंतर आईच्या हातचं वरण भात पाहिजे तुला. बरं तुपाची धार, पापड, सगळे चोचले पुरवले तुझे. वाव सोहम, त्या पिझ्झावर काय चीज मेल्ट झालंय यार. मला वाटलं नव्हतं घरी पिझ्झा बनवल्यावर पण इतकं छान मेल्ट होईल ते. काय मस्त वाटतंय. खा खा, म्हातारला उपाशी ठेवा, खा स्वतः. चला गेला. काय आजोबा, सगळा पिझ्झा खायचा मूड घालवलात तुम्ही. राहू दे, आता मी आधी तुमच्यासाठी काहीतरी बनवते आणि मग माझा पिझ्झा एन्जॉय करते. आलेच. ए कोंबडीच्या, अरे खातोस काय? जा आत मदत कर, जा. हो आजोबा. मग खातोय आपला. आजोबा, काय आता? आजोबा आय एम सो सॉरी, पण फक्त भेंडीची भाजीच आहे घरात. आता काय करू? शेंबडी भाजी बी खात नाही. मग काय करायचं आजोबा, मी एवढ्या प्रेमाने भाजी बनवली पण मला आईंसारखी नाही बनवता आली ना. आता दुसरं तर काहीच नाहीये घरात, मग तुम्ही काय खाल आता? ठीक आहे मग राहतो उपाशी. नाही नाही आजोबा, असं नका म्हणू. सॉरी ना, पुढच्या वेळी मी काहीतरी छान करेन. तुम्ही थोडंसं तरी खाऊन घ्या ना. थोडासा पिझ्झा खाता. काय करणार आता? पिझ्झाच खातो आता, दुसरा काही पर्यायच उरलेला नाही.
नाच सुना आहे, तिला काही स्वयंपाकच धड जमत नाही. आजोबा पण मी तुम्हाला इतक्या वेळा सॉरी म्हणाले ना. सॉरी सॉरी परत म्हणायचं कारण नाही. मी पिझ्झा खातोय. ते तो चमचमीत टाक जरा याच्यावर पटकन, भूक लागली मला. बस बस बस, खाऊ दे मला आता एकदा. कसं चाललंय आजोबा? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालून घेणार त्या वेळेला, पण पुढच्या वेळेस शिकून घे नीट. हॅलो शुभ्रा, आसावरी बाबांना भेटायला घरी येते. ते काही मिनिटात घरी पोहोचेल. काय करून तिला थांबवायला पाहिजे. ते बाबांसमोर आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी तिच्या मागेच आहे, तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ती माझ्यावर खूप रागावली आहे. चल बाय. हो हो. आजोबा एक ना खूप अर्जंट काम आलंय, तर आम्ही दोघं जरा जाऊन येऊ. तुम्ही खाऊन घ्या, आम्ही येतोच. गुड गुड. अगं शुभ्रा, सांग तरी, इतक्या घाईत कुठे चाललोय आपण? सोहम, आई यायला निघाल्या, तिथे त्यांना अडवावं लागणार आहे. आई? चल. हो चल. हा. थँक गॉड पोचल्या नाहीये. चल बाहेर बघूया. अगं बाई, हे दोघं इतक्या गडबडीने कुठे निघाले? काय माहित. चल बघूया. अगं पण कशाला? चल ग, नक्कीच काहीतरी भानगड असेल. चल. अगं पण प्रज्ञा. आई 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 ऐका ना, आई थांबा, आई थांबा ना, ऐकून घ्या ना माझं एकदा. मी एकदा काय म्हणते ते ऐकून घ्या आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या प्लीज ना. हे बघ शुभ्रा, मला अडवायचा प्रयत्नही करू नकोस. आता काही झालं तरी मी बाबांना भेटणार म्हणजे भेटणार. आई ऐका, मला तुमच्या फिलिंग्स कळताय, मला सगळं कळतंय, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ना, आजोबांपासून आम्ही हे सगळं लपवलंय आणि हेच जर त्यांना कळलं आम्ही त्यांच्याशी खोटं बोललोय आणि ते या पद्धतीने कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. हे बघ. हो ना आई, असं कसं विसरतेस तू? आजोबांना खोटं बोललेलं नाही चालत. त्यांना जर कळलं आपण खोटं बोललोय, ते आपल्या सगळ्यांशी बोलणं टाकतील. हे आता तू मला सांगतोय सोहम, तू इथे का आलायस? मी तुला म्हटलं ना, मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. मला जाऊ दे. बरोबर बोलतोय आता. आसावरी प्लीज माझं ऐकून घे. मला तुझ्या भावना कळतायत, पण सोहम म्हणतोय ते बरोबर आहे. दत्ताई जर आपल्यावर रागावून परत गावाला निघून गेले किंवा त्यांच्या तब्येतीला काही झालं ना, तर खूपच सगळं कठीण होऊन बसेल. आत्ता तरी त्यांना प्लीज भेटू नकोस, प्लीज. तुम्ही तर एक अक्षरही बोलू नका. मला कुणी अडवायचा प्रयत्न करू नका. मला जाऊ द्या. शुभ्रा, हात सोड माझा. आई प्लीज ना. शुभ्रा, जाऊ दे मला. नाही नाही आई प्लीज ऐका ना, एकदा ऐका ना. शुभ्रा, माझा हात सोड. आई प्लीज. माझा हात सोड शुभ्रा. आई अगं ही चल. थांब ग जरा. आई ऐका ना प्लीज. बघितलंस, असे आहेत हे लोक. आसावरी एवढी इथपर्यंत आलीये
तिला कोणी आत येऊ देत नाहीयेत. दुनियेला मारे दाखवतात की यांचं कुटुंब सुखी आहे, यांच्यात काहीच प्रॉब्लेम्स नाहीयेत वगैरे. अगं तू सोड ना. हो ग, बघितलंस, नुसता शो ऑफ आहे सगळा.